प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहे. जा तयारीला लागा. अहो पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला. लाईट वाजवणार सचा सचा सक्त मनाई आहे. असे आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल केला जाईल. अति सुंदर. दोघींनी स्टेजवरच थांबायचं आहे. एकदा एक स्टँडिंग ओव्हिएशन मिळालं पाहिजे. मला तरी असं वाटतंय. सुंदर सादरीकरण. आणि खरोखर ही बाळविवाह प्रथा जी आहे ही आता कुठेतरी थांबलीच पाहिजे. यासाठी सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. खूप अभिनंदन सगळ्या प्रेक्षकांचं. भावाजी तुम्हाला काय वाटलं. पाटील भावाजी तुम्हाला हे गाण्याच्या बद्दल काय वाटलं. बरोबर आहे की चुकीचं आहे. ओके अजून एक काय झालं आणि मी आता भरून आलं म्हणून बोलू नाही शकत जास्त की ते प्रत्येक आईला हे गाणं फील झालं असेल. याचं कोरिओग्राफर जर कोण असेल तर प्लीज जरा स्टेजवर यायचे. कारण मला ना हा गाणं एवढं मनाला भावलं ना की एवढं सुंदर कन्सेप्ट. मला असं वाटतं मी ते शब्दात व्यक्त नाही केलं तर कुठेतरी बरं झालं. हे जे गाणं ज्याने कोरिओग्राफ केलं त्याने प्लीज जरा पुढे यायचं आहे. प्रेक्षक सुद्धा आज डोळ्यातून आसू काढले आणि त्यांच्याही सुद्धा मनाला असं हे गाणं भावलं. त्याबद्दल जे कोणी या कार्यक्रमाबद्दल हे जे कॉन्सेप्ट ज्यांनी तयार केला त्याचे कोरिओग्राफर जे आहेत त्यांनी स्टेजवरती यायचं. प्लीज लाजू नका. आणि मला वाटतं सुनील भाऊजी मला मी जर चुकत नसेल कदाचित हे जे याचं जर खरं शिल्पकार आहे ते सावित्रीबाई फुले त्यांनीच मला वाटतं ही प्रथा बंद केली. बरोबर. त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि मला वाटतं ती सिरियल पण आता टीव्हीवरती येत आहे सावित्रीबाई फुले म्हणून. नक्कीच सर्वांनी ती सिरियल पाहावी अशी सुद्धा आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या गाण्याचे ज्यांनी हे गाणं बसवलं स्टेजवर येत नसेल तर जर कुठे ते असतील तर त्यांनी कृपया उभं राहायचं आहे. आपण त्यांचंही अभिनंदन करणार आहोत. कारण ही अशी गाणी एक समाजाला खूप चांगला संदेश. मागे बघा सगळ्यांनी. नीता जांभळे यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं. तेवढं चांगलं सादरीकरण पण झालं. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन.